झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला पुन्हा मोठी गळती लागल्याने लाखो लिटर शुद्ध पाणी रस्त्यावर वाया जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। अवघ्या 4 दिवसांपूर्वी दुरुस्ती करण्यात आलेली ही जलवाहिनी पुन्हा फुटल्याने ठेकेदाराच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी नागरिकांच्या कॉलनी परिसरात शिरले असून काही ठिकाणी परिसराला अक्षरशः नदीचे स्वरूप आले आहे। यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। ही पाईपलाईन अक्कलपाडा धरणातून चक्करबर्डीकडे जाणारी लाईन आहे। पाईपलाईन ही फुटलेली आहे। 15 दिवसापूर्वी ते काम करत होते, पण त्यांनी काय अर्धवट काम सोडून निघून गेले आणि आता ती 1:30 वाजेपासून, रात्रीचे 1:30 वाजेपासून ही पाईपलाईन फुटलेली आहे। पूर्ण कॉलनी परिसरात पाणीचा निचरा होतो आहे। पुऱ्या कंपाऊंडमध्ये पाणी घुसून गेलेलं आहे। आम्ही नगरसेवकांना फोन लावतो, फोन उचलत नाही। या पाणी पुरवठ्याला लक्ष्मण पाटीलला लावला फोन, तो म्हणता माझं काम नाही आहे। हे असे चालढकलपणा करतात, इथं कोण लक्ष घालाल? तर आयुक्त साहेबांनी आमची विनंती आहे ते एवढं हे पाण्याचा निचरा बंद करून आणि व्यवस्थित हे करावं असं विनंती। या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी महापालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।